तर आजपर्यंत तुम्ही म्हणजे खास करून धाराशिव, मग त्याच्यात औसा पण आपल्या धाराशिव ह्या लोकसभेच्या येतात आणि औसा पण आपल्या मागे आमदार दिले, पण कोणी काही दिलं नाही दिलं। यापेक्षा माझं कर्तव्य आहे की जे काही माझ्या हातामध्ये अधिकार असतील त्या अधिकाराचा उपयोग माझ्या जनतेसाठी, माझ्या शेतकऱ्याच्या हितासाठी करायचा। आणि म्हणूनच जो सारखा एक उल्लेख होतोय की तुम्ही जी काय कर्जमाफी केली होती, तुम्ही म्हणजे आपल्या सरकारने, पण तुमच्या काशीवादाने केली होती, नाहीतर मी पोहोचलो कसा असतो तिथपर्यंत, बरोबर ना? तुम्हीच मला तिथे नेऊन बसवलं होतं, मी नव्हतं जाऊन बसलो, मी काय एकटा जाऊन बसणार तिकडे। आज आता परिस्थिती अशी आहे की संकट आल्यानंतर सगळे फोटो काढले येतात, मग त्याचे फोटो लावून मदतीचं कार्य होतं, बरोबर ना? आपल्याला वाटतं म्हणजे आम्हाला शहरामध्ये असं वाटतं अरे बापरे काय मोठं काम चाललेलं इकडे, हा मोठा माणूस दिसतोय, कसला मोठा माणूस। आज आता दिवाळी नंतर मी मागेच म्हटलं होतं की सर्व मराठवाड्यात, आता मराठवाड्यात पिकं म्हटल्यानंतर मला विदर्भ, उत्तर महाराष्ट्र सगळीकडे शेतकरी बोलवायला लागले, तर आमच्याकडे पण आम्हाला सुद्धा काय मिळालं नाही। मग नेमकं पैसे जात आहेत कुठे? ज्या भ्रष्टाचाराच्या कथा आपण ऐकतोय, हजारो कोटींचा भ्रष्टाचार होतोय, हजारो कोटी, म्हणजे मुंबई महापालिका तर लुटून खाऊन टाकली त्यांनी। कॉन्ट्रॅक्टरच्या मागे कॉन्ट्रॅक्टर, आता ओमला बोलला ते बरोबर आहे, अदानीच्या सिमेंटच्या पोत्याला कधी हमी भावापेक्षा कमी भाव मिळतो का? नाही। आता माझा आपत्तीग्रस्त शेतकरी आहे, त्याला घर बांधायचं, घर वाहून गेलं, सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी भाव मिळतोय, म्हणून त्याच्या घराला घर बांधण्यासाठी सिमेंटच्या पोत्याचे भाव कमी होते का? याचे सगळे बघत मस्त कमावून काही शहरात राहतात आणि उन्हामध्ये, पावसामध्ये, थंडीमध्ये अक्षरशः आयुष्य उद्ध्वस्त झालेले शेतकरी मरतो, मेहनत करतो आणि तो काय ठीक नाही बाबा आहे। जर तुमच्या कष्टाला योग्य भाव मिळाला, त्याला हमी भाव म्हणा, तर तुम्हाला कर्ज फेडण्याची काही चिंता लागेल? अजिबात नाही। पण एक तर सगळं करून प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही हे सगळं सोनं पिकवायचं आणि सोनं एका रात्रीमध्ये मातीमोल होऊन जातं। आता माती पण वाहून गेली, मग मोल कसलं? खरडून गेलेली जमीन आहे, त्या जमिनीचं करायचं काय हा प्रश्न पडलेला आहे। मागे मी फिरत होतो, मला तुमच्यापैकी आता तुम्हीच सांगा मला, कारण आम्ही त्या बाबतीत आढळणी माणसं, शहरी बाबू, मागे माझ्यावरती टीका होत होती, याला शेतीतलं काय कळतंय, नाही कळत, म्हणून मी शेतकऱ्यांच्या मध्ये जाऊन उभा राहू शकतो, तुम्हाला कळतं तर तुम्ही येऊन उभे राहून दाखवा। जरा पुढे पोहोचलीच नाही गोष्टी मला पहिले तुमच्या दुःखावर आता लाडक्या बहिणीत नाही, माझं मत लाडकी बहिणीचा पण तुरायच्या आता एक दोन गोष्टी तुम्हाला उद्धव शिकवतो आणि कर्जाचं वगैरे। सिंचन घोटाळा 70,000 कोटीला गेला अजित पवार म्हणे। हेच तुम्हाला मी सांगतोय, जसं निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांचा सात बारा करून कोरा कोरा कोरा, आता लोक विचारतात, शेतकरी विचारतात आता पुढे पाहायला चोरा चोरी करून सत्य झालंय। तसंच माझं मत उलट आहे, लाडकी बहीण योजना बंद करू नका, पण निवडणुकीच्या आधी जे सांगितलं होतं की आम्ही आमच्या लाडक्या बहिणीला 1500 नाही तर 2100 रुपये देऊ, या नाही तर पुढच्या महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला 2100 रुपये द्या। आमचं म्हणणं काय की आता शेतकऱ्याचं जे नुकसान झालं ते होतं ना भविष्य, असं संकट यापूर्वी मराठवाड्याच्या अगदी जे वयोवृद्ध शेतकरी आहेत त्यांना मी विचारलं तर आमच्या आयुष्यात कधी असं संकट झालं नव्हतं, कधीच नाही। म्हणजे आतापर्यंत मराठवाडा हा अवशेषग्रस्त होता,
थोडासा दुष्काळी गाणं पाहिजे. पण आता जो काही पाऊस आला आज सुद्धा फिरलो त्यांनी मला सांगितलं नदी पात्रात पाण्याचे लोंढेचे वाहून आले आणि लोटच्या लोट त्यांनी जमीन खरडून गेली, विजेचे खांब कोसळले, पूल पडले, सगळं पडलं, रस्ते वाहून गेले. आणि मी तुमच्यामध्ये येऊन तुमची व्यथा विचारताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात उद्धव ठाकरे टोमणे मारतात. शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे. टोमणे हा टोमण्याला पण टोला जरूर मारणार, हा टोलाच मारायचा आहे. माझ्या शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये मिळाले पाहिजे, हा टोमणा आहे काय? तर आता मी फिरतोय, मी कुठे माझं कौतुक सांगते कर्जमुक्ती केली तुम्ही सांगताय, मी त्यावेळेस फिरलो का मिळाली की नाही मिळाली की नाही, मी नाही केला कारण माझं कर्तव्य केले, ते उपकार नव्हते केले. बरं तेव्हा हे कसं होते लाडकी बहीण सगळ्या महिलांना गोळा करायचे, मिळाले की नाही मिळाले की नाही. मग महिला पण तिथे सांगायच त्या त्यांनी केलं त्यांचं सरकार हो मिळाले मिळाले आणि देऊन बसली. मात्र पण स्वतःची टिमकी तेव्हा वाजवली